Guys, myself Gulab Thombre and welcome to the channel Edion Tips. बघा, पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण ग्लायकोलिसिस सायकल कंप्लीट केली होती. आय होप की त्याच्यामध्ये काही डाऊट्स नसतील आणि तुम्हाला पाठ देखील झाले असेल. ओके, आजच्या लेक्चरमध्ये जे पायरुविक ॲसिड फॉर्म झाला होता त्याचे फेट जे म्हणजे त्याचं पुढं काय होणार ते बघणार आहोत. दॅट इज द एकतर फर्मेंटेशनमध्ये बघितलं होतं आपण, हे तर बघितलं होतं. दॅट इज फर्मेंटेशन, लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन आणि अल्कोहोलिक फर्मेंटेशन आणि ॲरोबिक रेस्पिरेशन पुढे लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन आणि अल्कोहोलिक फर्मेंटेशन आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सपोज हिअर इज द आवर पायरुविक ॲसिड. ओके, हिअर इज आवर पायरुविक ॲसिड. किंवा वेट, काय करूया माहिती आहे का, हिअर इज आवर पायरुविक ॲसिड. तर पायरुविक ॲसिडचं एकतर म्हणजे इकडं लॅक्टिक ॲसिड फॉर्म होणार. दॅट इज ऑन लॅक्टिक ॲसिड. ओके, लॅक्टिक ॲसिड फॉर्म होणार. आणि दुसरं म्हणजे इथेनॉल प्लस CO2. ओके, इथेनॉल प्लस CO2. मग ह्याच्यामध्ये काही एन्झाईम्स दिलेत, ते एन्झाईमचे नाव लक्षात ठेवायचे बस. ओके, पायरुविक ॲसिड डिकार्बोझायलेज अँड एन्झाईम डिहायड्रोजनेज कॅटालाइज दिस रिॲक्शन. ओके, मग इथं जे एन्झाईम आहे ना, here one enzyme is the pyruvic acid decarboxylase. ओके, डिकार्बोझायलेज. आणि त्यानंतर आणखी अल्कोहोलिक डिहायड्रोजनेज, ALC डिहायड्रोजनेज. पायरुविक ॲसिड डिकार्बोझायलेज आणि अल्कोहोलिक डिहायड्रोजनेज हे एन्झाईम येतं. होते डन. आणि ते जर लॅक्टिक ॲसिडला म्हणलं ना, लॅक्टिक ॲसिडला दॅट इज द that's the lactate dehydrogenase. That's two enzymes. बस एवढं लक्षात ठेवा. आणि दोन्ही एक द रेडिएशन विच इज ऑक्सिडाइज टू NAD प्लस, दोन्हीकडे NAD प्लसमध्ये ऑक्सिडाइज होते, दोन्हीकडे होते. इसका कोई in both lactic acid and alcohol fermentation not much energy is released. म्हणजे जास्त एनर्जी काही रिलीज होत नाही. less than 7% of the energy glucose is released. ओके, किती एनर्जी? less than 7%. less than 7% energy released. Okay, energy is released. Trapped high bonds. Also the process is hazardous, that is either acid or alcohol is produced. What is the net ATP that is synthesized? हे ATP वगैरे हे, that's all. Okay, आता ह्या दोन्ही मधले आय थिंक इन युकॅरियोट्स ही स्टेप, ही प्रोसेस कुठे हे होते, दॅट्स ही टेक प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. ओके, मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रोसेस टेक्स प्लेस. ओके, यातलं एवढं लक्षात ठेवायचं. पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन इथेनॉल प्लस CO2 आणि लॅक्टेट डिहायड्रोजन. ओके, आणि हे दोन्हीकडचे एन्झाईम लक्षात ठेवायचे आणि दोन्हीकडे एक NAD प्लस. ओके, NAD प्लस फॉर्म होते. हेअर वन इज NAD प्लस इज फॉर्म्ड. ओके, आणि लेस दॅन 7% एनर्जी रिलीज्ड अँड देन इन मायटोकॉन्ड्रिया. ओके, जस्ट रिमेंबर दिस मच. ह्याच्यापेक्षा जास्त असं काहीच नाही आहे फर्मेंटेशनमध्ये. ओके, डन. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.